हम पर की तेरी कृपा, तूने हम पे की दया। हम पर की तेरी कृपा, तूने हम पे की दया। अनंत जीवन मिले प्रभु यीशु, तू है महान। तेरी महिमा करे जहान, करके तू बलिदान, सबकी बचाई है जान। प्रभु यीशु तू है महान। तू पिता तू परमेश्वर, हमसे प्रेम किया। हमारे लिए ही तूने अपना बेटा दिया। जो विश्वास उस पे करे, नाश कभी ना वो होवे। जो विश्वास उस पे करे, नाश कभी ना वो होवे। अनंत जीवन मिले प्रभु यीशु, तू है महान। तेरी महिमा करे जहान, करके तू बलिदान, सबकी बचाई है जान। प्रभु यीशु तू है महान। तेरी महिमा करे जहान, करके तू बलिदान, सबकी बचाई है जान। प्रभु यीशु तू है महान। येस, आपला परमेश्वर हा महान परमेश्वर आहे. प्रियांनो, या आता वेळ आहे वचनामध्ये जाण्याची, आणि आपल्यामध्ये देवाची सेविका सिस्टर सुप्रिया पोळ या आहेत. त्या आपल्याला इथून पुढे वचनामध्ये चालवतील आणि नक्कीच परमेश्वर वचनाच्या द्वारे आपली भेट घेईल. प्रेज द लॉर्ड सर्वांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा आवाज येत आहे सगळ्यांना? माझा आवाज येत आहे ना? ओके, या आपण प्रार्थनेत जाऊया. धन्यवाद 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 स्वर्गीय पिता, तुझ्या सुंदरशा वेळेसाठी खरंच कोटी कोटी धन्यवाद करते राजा. कळत नकळत आमच्याकडून जे काही चुकलं असेल राजा, त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. तुझ्या दयेने आणि कृपेने आम्हाला प्रत्येकाला तू भर राजा. तुझा आशीर्वाद तू आम्हाला प्रत्येकाला दिलास, त्याबद्दल तुला धन्यवाद करते राजा. संपूर्ण परमेश्वर भक्तीच्या वेळेचा कंट्रोल तू घेतोस राजा, आणि प्रत्येकाला तू परमेश्वरा लीड करतोस, गाईड करतोस. तुला धन्यवाद करते राजा. प्रभू ईश्वराच्या येणाऱ्या वचनाद्वारे परमेश्वर तुझ्या प्रिय लोकांची तू बोल राजा, आणि खरोखर परमेश्वरा बोलणारी मी नसून तू माझ्या मुखाद्वारे बोल राजा. तुला सर्व आदर मान महिमा गौरव देते राजा. स्वतःला शून्य करते आणि केवळ तुलाच उंचावते राजा. ही सर्व प्रार्थना येशूच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून तो ऐक स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण वचनात जाऊया. आपण आज 1 तिमोथी 4 अध्यायाचा 12 जे आहे ते वचन वाचणार आहोत. ऍक्च्युली त्याच्या खाली खूप असे स्क्रिप्चर्स आहेत, पण मी सगळे नाही वाचणार. तर आपण 1 तिमोथी 4:12 जो आहे तो आपला आज मेन स्क्रिप्चर आहे. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, आत्मा, विश्वास व युद्धता यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांना कित्त हो. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण यांकडे लक्ष ठेवा. तर जसं आता आपण इथे सुंदरसं वचन वाचलं, मी 15वं पण वचन 14 आणि 15 वाचते. तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव, यात घडून जा. 16 आपल्याला म्हणतात की आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यातच टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेही तारण साधशील. तर आता जसं आपण सुंदरसं वचन वाचलं, आपल्याला 12 वचन काय म्हणतं की कोणीही तुझं तारुण्य काय करू तुच्छ मानू नये. तर तुमचं जे भाषण आहे, तुमचं जे वर्तन आहे,
तुमचा जो विश्वास आहे आणि आपली जी शुद्धता आहे ती तुम्ही अशी राखली पाहिजे प्रियांनो, की आपल्या वागण्यातून आणि आपल्या बोलण्यातून, आपल्या रोजच्या जो आपला वर्तवणूक असते त्याच्यातनं आपला बिहेवियर असा असणं गरजेचं आहे, की आपल्याला जेव्हा देखील एखादी व्यक्ती पाहत असते प्रियांनो, तर त्या व्यक्तीला हे लक्षात आलं पाहिजे की आपण हे ख्रिस्ती आहे. मला आठवतंय गेल्या टायमाला विकास पास्टरांनी खूप सुंदरसं असं वचन घेतलेलं, की आपल्यातले जे पवित्र आत्म्याचे फळं आहेत ते आपण कुठल्या व्यक्तीला कसं दाखवू शकता. तुम्ही जर त्याला सांगितलं की मी ख्रिस्ती आहे, तर तुमच्या बोलण्यावरून तो तुमच्यावरती का विश्वास ठेवेल. तुम्ही त्याला सांगितलं की येशू ख्रिस्त हा तारणारा परमेश्वर आहे, तो असा आहे, त्याच्याबद्दल तुम्ही कितीही गुणगान गायले तर तो का ऐकलं पाहिजे त्याने असं तुम्हाला वाटतं. तर आपल्याला जर एखाद्याला स्वार्थ सांगायचे आहे किंवा आपल्याला जर एखाद्याला प्रभू येशू मसीह कोण आहे आणि तो कसा होता, त्यांनी आपलं जीवन कशा रीतीने जगलं हे जर तुम्हाला कोणाला सांगायचं आहे, तर ते तुम्हाला तुमच्यामध्ये जे पवित्र आत्म्याने फळं दिलीत हे जर तुम्हाला प्रकट करायचं आहे, तर ते आपण कसं प्रकट करतो. आपण सांगून नाही बोलू शकत त्यांना, की बघा माझ्याकडे पवित्र आत्म्याची फळं आहेत, देवाने मला प्रेम फळांनी भरला आहे, त्याच्या दानांनी भरला आहे, हे तुम्ही सांगून त्यांना ते बिलीव्ह नाही करणार. परंतु तुम्ही कसे आहात, तुमचं बोलणं कसं आहे, तुमचं वागणं कसं आहे, तुम्ही रोजच्या जीवनामध्ये तुम्ही कसे चालता, हे ते लोक प्रथम जे आहे ते पाहत असतात. तुम्ही अनेक वेळा मला असं वाटतं की आपल्यामध्ये अनेक असे भाऊ बहीण असतील जे अविश्वासी परिवारातून आलेत. तर तुम्ही जेव्हा अविश्वासी परिवारातून आलेत आणि तुम्ही जेव्हा ख्रिस्ताला जाणलं की तो कसा जिवंत आणि खरा परमेश्वर आहे, तर ते तुम्ही त्यांना कसं दाखवू शकता तुमच्या वागण्यातून. जसं येशू ख्रिस्ताने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या, प्रेम कसं केलं पाहिजे, क्षमा कशी केली पाहिजे. आपण सांगत आहे एखाद्याला, मी तुम्हाला जसं एक एक्झाम्पल देते की तुम्ही एखाद्याला सांगताय की येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितली क्षमा करा, आणि तुम्ही एखादं चूक झाली एखाद्या व्यक्तीकडनं आणि ती व्यक्ती पाहत आहे समोर की ह्याच्याकडनं चूक झाली आणि तरी पण ही व्यक्ती त्या व्यक्तीला क्षमा करत नाही, जी ख्रिस्ती व्यक्ती ती त्याला क्षमा करत नाही, तर तो का विश्वास ठेवेल तुमच्या वागण्यावरती किंवा तुमच्या बोलण्यावरती, की अरे हा तर बोलत होता की येशू ख्रिस्त बोलतो क्षमा कर, परंतु हा तर क्षमा नाही करत आहे. तर आपलं वागणं आणि आपलं बोलणं हे दोन्ही गोष्टी मॅच झाल्या पाहिजे प्रियानो. जेव्हा आपण एखाद्याला सांगतो की आमचा देव प्रीती आहे, तर आपल्यामध्ये ती प्रीती दिसणं गरजेचं आहे, बरोबर. आपण जर एखाद्याला सांगतो येशू ख्रिस्त बोला क्षमा करा, तर आपल्यामध्ये पण ती क्षमा दिसणं गरजेचं आहे. जर आपण एखाद्याला सांगत आहे की आमच्या येशू ख्रिस्तांनी असं केलं तसं केलं, पण तुम्हाला एक सांगण्याचं इच्छित आहे प्रियानो, की ज्या गोष्टी येशू ख्रिस्तानी आपल्यासाठी केल्या आणि ज्या त्यांनी आपल्याला करायला सांगितल्या, त्या प्रत्येक गोष्टी त्यांनी स्वतः केल्या आहेत. त्यांनी ते एक्झाम्पल आपल्याला जगून दाखवलं आहे आणि त्यानंतर तो आपल्याला बोलतो आहे की जसं मी या पृथ्वीवरती होतो तसंच तुम्ही राहणं गरजेचं आहे. जसं जर तो बोलत आहे की क्षमा करा, तुम्ही तुमच्या शत्रूंना क्षमा करा, तर त्यांनी पण क्षमा केली. त्याची काही चूक नसताना, त्याचा काही अपराध नसताना त्याला क्रुसावरती जेव्हा टांगण्यात आलं, तेव्हा क्रुसावरून प्रभू येशू मसीह फक्त एकच त्या ज्या गोष्टी बोलतो की हे पिता तू ह्यांना क्षमा कर. त्याच्यातून आपल्याला कळून येतं की त्यांनी आपल्या शत्रूंना देखील क्षमा केली. तर आज आपल्याला देखील काय आपल्याला कोणी क्रुसावरती टांगलं आहे की आपण त्यांना क्षमा नाही करू शकत. जर प्रभूला त्यांची काही चूक नसताना, त्यांचा काही अपराध नसताना देखील जर त्यांना क्रुसावरती टांगण्यात आलं, तर मग आपण तर क्षमा करणं गरजेचं आहे. मग अगदी कुठलाही काही इश्यू असो, पण आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीला क्षमा करणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्तानी प्रेम करायला शिकवलं, तर प्रेम कसं केलं पाहिजे आपण, जसं प्रभूनी आपण आज सगळे जण जे प्रभूमध्ये आहेत, आपण प्रत्येक जणांनी काही नाही काय पाप केले आहेत, काही नाही काय अपराध केलेले, बरोबर. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाच्या, त्याच्या दयेच्या आणि त्याच्या क्षमेच्या लायकीच्या आणि पात्रतेचे नव्हतो, परंतु तरी देखील प्रभूनी आपल्यावरती प्रेम पण केले आणि त्यांनी आपल्याला क्षमा पण केली आणि त्यांनी आपल्याला आज त्याचे लेकरं जे आहे ते होण्याचा अधिकार पण दिला. जर आज तो क्षमा करून आपल्यावरती प्रेम करू शकतो आणि त्यांनी आपण पापी असताना देखील जर आपल्यावरती प्रेम केलं, तर मग आपण कसा काय भेदभाव करू शकतो. आपल्याला पण
जे विश्वासी आपले भाऊ बहीण आहेत ते देखील, आणि अगदी जे नाही आहेत ते देखील, त्यांच्यावरती देखील आपल्याला प्रभूचे जे प्रेम आहे ते दाखवणं गरजेचं आहे प्रियानो. कारण का जोपर्यंत तुम्ही जे प्रभूचं प्रेम आहे ते त्यांना दाखवत नाही, ख्रिस्ताचं जे प्रेम आहे त्यांना दाखवत नाही, तर त्यांना कसं कळणार की ख्रिस्त काय आहे ते. आपण त्यांना सांगून तर आपल्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही, परंतु आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या चालण्यातून ती गोष्ट प्रकट होणं गरजेचं आहे. आणि अनेक वेळा अनेक लोकांचा असा गैरसमज असतो प्रियानो की अरे मी तर आता, म्हणजे इथे जसे एक सुंदरशी ओळ दिली आहे 12वा अध्याय वचनात, की तुझं तारुण्याला तुच्छ कोणी मानू नये. तर मला हे हायलाइट करायला तुम्हाला असं म्हणजे सांगावशी वाटते की तारुण्याला असं स्पेसिफिकली का दिलेलं आहे. कारण का बहुतेक वेळा प्रियानो जेव्हा आपण आपल्या या तारुण्याचे हे एज आहे ना, त्या एज मध्येच लोक एक नाही का एका डिफरंट मोड मध्ये असतात की अरे मी सगळं काही करू शकतो, माझ्यात सामर्थ्य आहे, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. एक एज गेल्यानंतर एक आफ्टर 50 एक आपला जो स्ट्रेंथ असतो तो कमी व्हायला लागतो, आणि मग आपण मोस्टली गोष्टींवरती डिपेंडेंट राहतो, दुसऱ्या लोकांवरती डिपेंडेंट राहतो. परंतु तोपर्यंत आपल्याकडे सामर्थ्य आहे, देवाने दिलेल्या सगळ्या गोष्टी असतात, आपण कमवू शकतो, इंडिपेंडेंट असतो. मग अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याकडे स्ट्रेंथ आहे, तर परमेश्वर आपल्याला सांगत आहे, परंतु त्यावेळेस देखील आपल्याला त्याच्यावरती जे आहे ते डिपेंडेंट असणं गरजेचं आहे. एक वचन आपल्याला सांगते की तू तुझ्या बुद्धीवरती विश्वास ठेवू नको, परंतु परमेश्वरावरती विश्वास ठेवून चाल. त्या मागचं रिझन हे आहे, कारण का जर आपण आपल्या बुद्धीने जर चालू, जरी आपल्याला ज्ञान आहे, आपल्याकडे स्ट्रेंथ आहे, आपल्याकडे पॉवर आहे, सगळं जरी असलं ऍज अन युथ म्हणून, एक परमेश्वराचे युवक, एक म्हणजे बोलतात ना एक तारुण्य जे आपल्याकडे आहे ते असताना देखील, जर आपण या गोष्टी आपल्याकडे असताना देखील आपण फक्त जर आपल्या सामर्थ्याने चालत आहे, देवाला न विचारता चालत आहे, तर आपण पडू शकतो प्रियांनो. आणि कित्येक वेळा असं झालेलं आहे की लोक एक सर्टन टाइम पर्यंत उंच उंच होतात आणि मग सडनली आपण त्यांचं नाव कुठेच पाहत नाही, राईट. कारण का कुठेतरी असं होतं प्रियांनो की आपण आपल्या सामर्थ्यामध्ये चालत आहे, परंतु जे लोक देवावरती विश्वास ठेवून चालतात, त्याच्यावरती त्याच्या भरोशावरती चालतात की परमेश्वर मला चालवणार आहे, अशा व्यक्तींना तुम्ही पहा की ते लोक नेहमी चमकतच राहतात. ते कधी देखील त्यांचा तुम्हाला पराभव दिसत नाही. जसं आपल्याकडे बायबलमध्ये अनेक असे एक्झाम्पल्स आहेत प्रियांनो की जिकडे आपण पाहतो की लोकांनी, मोसेसचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं की तो जेव्हा तरुण होता, त्याला असं वाटलं की अरे तो माझ्या जो जू आहे त्या भावाला मारत आहे, तर त्यांनी काय केलं, त्यांनी रागाच्या भरात त्या इजिप्शियनचा काय केलं, त्यांनी खून केला. आणि मग नंतर त्याच्या हृदयात तो गिल्ट आला, तो तिथनं पळून गेला. आपल्याला ही जी आहे ती बायबल मधली मोसेसचा हा जो अध्याय आहे तो आपल्याला ठाऊक आहे, आपल्या बायबल स्टडी मध्ये देखील आताच आपल्याला पास्टरांनी ही गोष्ट शिकवली आहे. तर तो तिथून पळून गेला. त्यानंतर जेव्हा परमेश्वर त्याला पुन्हा घेऊन आला, तेव्हा आपण पाहतो की तो इतका नम्र होता. जर कदाचित त्यावेळेसच जर देवाने त्याला निवडलं असतं, ज्यावेळेस त्याने खून केला त्यावेळेसच जर त्याला देवानी पाठवलं असतं, तर कदाचित तो देवावरती इतका डिपेंडेंट नसता जेवढा तो आत्ता होता. जेव्हा तो पुन्हा एकदा सेवेमध्ये आला, जेव्हा देवानी त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तुला इजिप्तमध्ये जायचं आहे, तुझ्या लोकांना सोडवून यायचं आहे, तर आपण पाहतो की अगदी प्रत्येक गोष्टीसाठी मोसेस का आहे, परमेश्वराकडे जाऊन प्रार्थना करतो, तो देवाला विचारतो मी काय करू. जेव्हा आपण पाहतो की जेव्हा इस्रायल लोक इजिप्त मधून जेव्हा बाहेर पडतात, त्याच्यानंतर आपण पाहतो की त्यांच्या समोर समुद्र आहे आणि त्यांच्या मागे सैन्य आहे, आणि इस्रायल लोक कंप्लेंट करतात, पण अशा वेळेस देखील मोसेस रागवला नाही, परंतु त्यांनी काय केलं, त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की मी काय केलं पाहिजे आता देवा. आणि त्यानंतर देवानी जेव्हा त्याला गाईड केलं, त्या हिशोबाने ते लोक चालले आणि त्यांचा विजय झाला. मोसेस तेव्हापासून जो चालला तो त्याच्या अगदी 120 वर्षापर्यंत तो जो आहे परमेश्वरासोबत फेथफुली चालला प्रियानो. तसंच अनेक एक्झाम्पल्स आपण बायबलमध्ये पाहाल. तर आपलं वागणं, आपलं बोलणं असं असणं गरजेचं आहे प्रियानो की आपल्या बोलण्यातून आणि आपल्या वागण्यातून प्रत्येक व्यक्तीला काहीतरी शिकता आलं पाहिजे. मग ते विश्वासी आपली भाऊ बहीण असो की अगदी अविश्वासी आपले कोणी भाऊ बहीण असो, जरी ते विश्वासात नसले प्रियांनो, तरी पण ह्याचा अर्थ हे नाहीये की आपण त्यांना तुच्छ मानला पाहिजे, परंतु प्रियानो उलट
आपण त्यांना देवाचं खरं प्रेम काय आहे हे शिकवलं पाहिजे, कारण का त्यांना देवाचं प्रेम काय आहे ते ठाऊक नाहीये. तर आपल्या वागण्यातून ह्या गोष्टी प्रकट झाल्या पाहिजे आणि ते आपण आताच केलं पाहिजे. असं नाही की मी वयस्कर झाले किंवा मी वयस्कर झालो, एक आता तर माझं काम करायचं टाइम आहे, माझ्याकडे या गोष्टींसाठी वेळ नाहीये. नाही, तुम्ही जिथे आहात तिथे देखील तुम्ही देवाचा गौरव करू शकता. तुमच्या जॉब वरती, तुमच्या स्कूल्स मध्ये, तुम्ही जिथे आहे, तुम्ही एखादा हाऊसवाईफ असाल तर ऍज अन पॅरेंट म्हणून आपलं जे वागणं आहे ते असं असलं पाहिजे की आपल्या मुलांनी ते बघून तसं वागलं पाहिजे. जर मी आज एक पॅरेंट आहे, माझी 2 लेकरं आहेत, जर मी घरामध्ये वचन वाचते की देव बोलतो आहे की तो प्रीती आहे, देव क्षमा करायला सांगतो, बायबल आपण वाचतो राईट, डेली बेसिस वरती घरामध्ये आपण फॅमिली प्रेयर करतो, परंतु जर आपलं वागणं त्या हिशोबाने नाहीये तर उद्या आपले लेकरं काय बोलतील, अरे माझी मम्मी तर रोज बायबल वाचते, सांगते क्षमा करा, आणि माझी मम्मीच कधी क्षमा करत नाही. माझी मम्मी बोलते देव प्रीती आहे, पण माझी मम्मी तर नेहमीच चिडत असते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, आपण वाचतो एक आणि बोलतो एक आणि करत आहे. तर जे आपण वाचत आहे प्रियांनो, जे आपण बोलत आहे तेच आपण करणं देखील गरजेचं आहे. कारण का जरी आपण घरात आहे किंवा आपण बाहेर आहे तरी लोक ना आपलं वागणं पाहत असतात. आपण कसं वागतो, आपण काय बोलतो, सिच्युएशन्स प्रमाणे आपलं वागणं काय आहे ना, ती लोक ते नोटीस करतात आणि त्या हिशोबाने ते आपल्याला जज करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते आपल्याला जज नाही करत प्रियांनो, तर ते ऍक्च्युली आपल्या देवाला कुठे नाही कुठे जज करतात. ते बोलतात अरे बघा ह्यांचा देव कसा आहे, ह्यांना तर देव ह्यांचं सांगतो क्षमा करा, पण हे लोक क्षमा नाही करू शकत. असं कसं ह्यांचा देव आहे की ह्यांचा स्वभाव चेंज नाही होत, है ना? असं बहुतेक वेळा ऐकलं असेल तुम्ही की माझ्या टाइम जेव्हा मी नवीन नवीन विश्वासात आलेली, तर मी माझं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की मी जेव्हा नवीन विश्वासात आलेले आणि जेव्हा माझ्या आई वडील जे आहेत ते मला जेव्हा सांगत होते की तू प्रभू ख्रिस्ताला कसं ग्रहण केलंस, आणि ते नेहमी जेव्हा अगेन्स्ट मध्ये बोलायचे तर मला राग यायचा. इन्स्टेड ऑफ दॅट जर मी त्यांना प्रेमाने गोष्टी समजवल्या असत्या तर कदाचित त्या गोष्टी त्यांना त्यावेळेस समजल्या असत्या, परंतु मी कधीतरी चिडायची, नाही मला चर्चला जायचं, म्हणजे एक नाही का आर्ग्युमेंटल बिहेवियर असायचा. त्याच्यामुळे मग असं व्हायचं की त्यांना असं वाटायचं अरे काय तुझा म्हणजे तुझ्यात काय चेंज झाला आहे, काय बदल झाला आहे, तू प्रभूला जाणल्यानंतर पण तू तशीच आहे जशी तू अगोदर होती. जर मी तशीच राहिली जशी मी आधी होते तर मग माझा प्रभूमध्ये येऊन मी काय चेंज केलं. त्यानंतर देवाने मला शिकवलं की माझं वागणं किती इम्पॉर्टंट आहे, माझं बोलणं, मी काय बोलते, माझे शब्द काय आहेत, मी कशी वागत आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कारण का मला ऑब्झर्व करणारे अनेक लोक आहेत जे मला पाहतात की मी ऍज अन विश्वासी म्हणून माझं जगणं कसं आहे ते. तर आपलं जगणं असं असू द्या प्रियानो की एखाद्याचं लाईफ जे आहे ते इम्पॅक्ट झालं पाहिजे. आपण ज्या घरात प्रार्थना करतोय तर आपण अशा प्रार्थना आपल्या असल्या पाहिजे की आपल्या प्रार्थना बघून आपल्या लेकरांनी, अगदी आपण जरी सहज कधी विसरलो की आपल्याला आज प्रार्थना करायची फॅमिली प्रेयर, तर लेकरांना ती गोष्ट आठवली पाहिजे, अरे मम्मी डॅडी आज प्रेयर नाही केलीये. तर ह्या गोष्टी आपण काय आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रियानो. आपण जे ऑफिसमध्ये जातो प्रियानो, तर ऑफिसमध्ये देखील आपलं जे वागणं आहे तर ते असं असणं गरजेचं आहे की ज्या आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत जे प्रभूला जाणत नाहीत त्यांनी बोललं पाहिजे या व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष आहे, ह्याच्याकडे काहीतरी वेगळं आहे, ही नेहमी आनंदी असते, ही व्यक्ती कधी पण असो ती कधी चिडत नाही, ती कधी रागवत नाही. एखादं गोष्ट जरी अशी काही झाली की जे चिडण्यासारखी, तर ती एका डिफरंट वे मध्ये, एका पॉझिटिव्ह वे मध्ये घेऊन ती व्यक्ती क्षमा करते आणि चालत असते. किंवा ती व्यक्ती आपल्याला नवीन म्हणजे नाही का आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये वागण्यात, बोलण्यात, चालण्यात, अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचा जे स्वभाव आहे तो दिसणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तो लोकांना दिसतो ना प्रियानो, त्यावेळेस जे आहे ते लोक तुमच्याकडे ना अट्रॅक्ट होतात, कारण का ते पाहतात की अरे ही तर व्यक्ती फेथफुल आहे. जसं अनेक ठिकाणी असं आपण पाहिलं असेल प्रियानो की हे ना बरेच लोक जे आहेत ना त्यांच्या जीवनात संकट आहेत, दुःख आहेत आणि त्यांनी कोणाला जाऊन शेअर करावं ते त्यांना कळत नाही. पण जेव्हा आपण एक ख्रिस्ती भाऊ बहीण आहेत आणि आपल्या मध्ये तो फेथफुलनेस आहे, लॉयल्टी आहे, आपण प्रामाणिक आहे आणि जसं आपल्याला वचन सांगते की तुम्ही गॉसिप करू नका, इथल्या गोष्टी तिकडे करू नका, किंवा तुम्ही नाही का म्हणजे तुच्छ लेखू नका एखाद्याला, तर आपण जेव्हा
ती व्यक्ती आपल्याला पाहते की अरे ही व्यक्ती प्रार्थना करणारी आहे. तर अनेक वेळा तुम्हाला हा अनुभव आला असेल की तुमच्याकडे लोक येतात, तुम्हाला सांगतात माझ्या लाईफ मध्ये ना असा प्रॉब्लेम चालू आहे, असं चाललंय, आणि तुम्ही ते ऐकता परंतु तुम्ही ते दुसऱ्याला सांगत नाहीये, परंतु तुम्ही त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम कोणाला सांगताय? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला सांगताय. तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करताय. तुम्ही त्याला सांगता की भावा बहिणी, मी तुझ्यासाठी प्रार्थना करते, तू काळजी करू नको, परमेश्वर जे आहे ते तुला सहायता आणि मदत करेल. आणि डेफिनेटली माझ्यासोबत खूप वेळा असं झालेलं आहे की एखाद्या भावासाठी बहिणीसाठी जेव्हा मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली प्रियांनो, ते विश्वासात नाही येत, आणि त्यानंतर त्यांनी येऊन सांगितलंय की अरे माझा ना प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, थँक्यू तुम्ही माझ्यासाठी प्रेयर केल्याबद्दल. तर त्या लोकांना एक विश्वास पटू लागतो की खरंच हे देवाचे लोक आहेत, हे प्रार्थना करणारे लोक आहेत, हे आम्ही सांगितलेल्या गोष्टी इथून तिथे न करणारे लोक आहेत, हे गॉसिप करत नाहीत, हे आपल्याला तुच्छ मानत नाहीत, हे आपल्या दुःखांचा, आपल्यावरती आलेल्या संकटांचा हे काय करत आहेत, हे लोक त्याचा नाही का त्याच्यावरती हसत नाहीयेत, परंतु हे आपल्यासाठी कळकळून जे आहे ते प्रार्थना करत आहेत प्रियानो. तर आपण नेहमी जे आहे ते आपलं वागणं, आपलं बोलणं असं असलं पाहिजे की ज्याने परमेश्वराचे जे आपण लोक आहेत ते असे असले पाहिजे की आपल्या बोलण्याने, आपल्या चालण्याने, आपल्या वागण्याने जे आहे ते आपल्याला अवतीभोवती जे आहे त्या लोकांवरती तो छाप, म्हणजे एक बोलतात ना, एक ते मात पडलं पाहिजे की हे देवाचे लोक आहेत, हे विश्वासयोग्य लोक आहेत, आपण ह्यांच्याकडे जाऊ शकतो, आपण ह्यांना आपले प्रॉब्लेम सांगू शकतो. अनेक वेळा ना प्रियो लोक है ना प्रभूकडे येत नाहीत कारण का ते कुठेतरी आपला स्वभाव पाहतात. समजा एखादं बहीण आहे, भाऊ आहे, ती बोलते अरे तुम्ही देवाकडे या, असं करा तसं करा, पण ती भाऊ किंवा ती बहीण किंवा तो भाऊ जर तो गॉसिप करणार आहे किंवा त्याचं वागणं विचित्र आहे, तर तो व्यक्ती का देवाकडे येईल हा तुम्ही विचार करा. तर जर एखाद्याला तुम्हाला ख्रिस्ताबद्दल सांगायचं तर तुमचं वागणं तसं पहिले असणं गरजेचं आहे, तुमचं बोलणं तसं असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे आहे ते तुम्ही समोरच्या व्यक्तीला ख्रिस्ताचं सांगितल्यावरती त्याला विश्वास पटेल. प्रियानो, आज आपण जेवढे पण ऍज अन पॅरेंट्स आहेत किंवा आजी आजोबा असतील जे मला ऐकत आहेत आज, ते जे मोठे आहेत, तर आपलं वागणं असणं गरजेचं आहे प्रियानो की आपले लेकरं किंवा जे आपल्याला पाहतात, आपल्याहून जे लहान आहेत ते आपल्याला पाहतात, ते आपल्याला पाहून त्यांनी तसं चालणं गरजेचं आहे. जर आपण रोज प्रार्थना करतात तर ते बघतात, ते पण रोज प्रार्थना करतील, भले त्यांना प्रार्थना येत नसतील. माझ्या घरामध्ये माझा 1.5 वर्षाचं बाळ आहे, मी तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा फॅमिली प्रेयर मध्ये बसतो त्याला बोलता येत नाही, परंतु तो हात जोडतो, असा हात जोडेल आणि बसेल प्रार्थनेमध्ये. त्याला कळतं की ही प्रार्थनेची वेळ आहे. जेव्हा स्तुती आराधनाचे गीत चालू असतात तर त्याला गाता येत नाही प्रियानो, परंतु तो त्याच्या भाषेमध्ये असं करतो. म्हणजे मी तुम्हाला हे का सांगत आहे आज की जे आपलं वागणं आहे ते आपल्या घरातील लहान लेकरं, आपल्या अवतीभोवती लोक पाहतात, आणि त्याच्यामुळे आपला बिहेवियर खूप इम्पॉर्टंट आहे की आपण तो व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. जर तो व्यवस्थित नसेल तर आपण किती वचन वाचा, आपण किती चर्चला गा, तुम्ही स्तुती आराधना करा, तुम्ही अगदी नाही का वर्शिप लीडर असाल, परंतु तुम्ही वर्शिप लीडर असून पण तुमचं बिहेवियर एकदम आर्ग्युमेंटल आहे, तुम्ही खूप चिडचिड आणि रागिष्ट आहात, तर त्याला काही अर्थ नाही बनत प्रियानो, कारण का तुम्ही फक्त दाखवण्यासाठी ती सेवा करत आहात, परंतु तुमच्यात तो बदल नाहीये. तर जर आपल्याला एखाद देवाची जर खरीच सेवा करायची आहे प्रियानो, तर सर्वप्रथम आपल्याला स्वतःला बदलणं गरजेचं आहे, आणि त्यानंतर प्रियानो आपल्याला देव काय आहे हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला वचन काय सांगणार, राईट? सो आपण बदलणं गरजेचं आहे, आपण देवाच्या वचनानुसार चालणं गरजेचं आहे. बदल एका दिवसात किंवा एका रात्रीत होत नाही, परंतु सतत जे आपल्या वीक पॉइंट्स आहेत त्याच्यावरती सतत प्रार्थना करणं, वचन वाचणं, देवाकडे ह्या गोष्टी सांगणं की देवा तू माझ्यामध्ये हा बदल कर, आणि त्या हिशोबाने परमेश्वर आपल्या लाईफ मध्ये चेंज करत असतो प्रियांनो. आणि त्यानंतर खूप एक शेवटची आणि महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा देखील आपल्यासाठी एखादा देवाचा दास किंवा एखादा देवाची दासी जेव्हा आपल्यासाठी एखादे भविष्यवाणीचे शब्द जेव्हा ते आपल्यासाठी डिक्लेअर करतात प्रियानो, तर 15वं जे वचन होतं, सॉरी 15वं वचन जे होतं
14 आणि 15 ते आपल्याला सांगतं की जेव्हा देखील आपल्यासाठी अशा काही प्रॉफेसी झाल्या आहे की देवाचे शब्द आपल्यासाठी वाणी जर आली आहे प्रियानो, तर ती वाणी तुम्ही सतत लक्षात ठेवून त्याच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण का जर ती वाणी देवाच्या दासाकडनं आली आहे तर डेफिनेटली देव त्या गोष्टी तुमच्या जीवनात जे आहे ते पूर्ण करणार, परंतु त्याच्यासाठी आपल्याला प्रार्थना करणं देखील गरजेचं आहे. अनेक वेळा मी असं पाहिलं आहे की देवाच्या दासांनी एखादी प्रॉफेसी केलेली आहे आणि जेव्हा ते प्रॉफेसी पूर्ण होत नाही प्रियानो, तर लोक बोलतात की देवाचा दास खोटा आहे. देवाचा दास खोटा नाहीये, परंतु कुठेतरी आपण त्या गोष्टींसाठी प्रार्थना करत नाहीये प्रियानो. आपल्या प्रार्थना कमी पडतात, आपला विश्वास कमी पडतो आणि त्यामुळे गोष्टी आपल्या जीवनात ज्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत प्रियानो. तर आपण या गोष्टी लक्षात ठेवूया की आपलं वागणं, आपलं बोलणं जे आहे ते अगदी असं असलं पाहिजे. आपली भले विश्वासी लोकांमध्ये असो की अविश्वासी लोकांमध्ये असो, परंतु आपलं वागणं असं असलं पाहिजे की त्याच्यातून आपले जे आहेत ते फळ प्रकट झाले पाहिजे, ख्रिस्ताचा स्वभाव दिसून आला पाहिजे. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, तुला ह्या सुंदरशा वेळेसाठी मी धन्यवाद करते राजा. प्रभू येशू राजा, तुझं सुंदरसं वचन जे आम्हाला दाखवलं त्या वचनाबद्दल आम्ही तुला खरंच धन्यवाद करतो राजा. खरोखर प्रभू येशू राजा, आज माझ्या इथे बसलेले प्रत्येक भाऊ बहीण, माझे जे प्रत्येक परमेश्वरा ख्रिस्तामध्ये जे माझे आई वडील, त्या प्रत्येकांना तू स्पर्श कर राजा आणि त्या प्रत्येकांना परमेश्वरा तू आशीर्वादित कर राजा. त्यांच्यामध्ये काय कमी घटे त्यांना तू दाखव पवित्र आत्म्या, आणि त्या गोष्टींसाठी प्रार्थना करायला त्यांना तू सहायता आणि मदत कर येशू राजा. त्यांच्याशी तू बोल राजा आणि त्यांचं जीवन परमेश्वर असं असू दे राजा की ते परमेश्वरा तुला आवडणार असं असू दे राजा, आणि इतरांना परमेश्वरा आशीर्वादित असं जीवन असू दे प्रभूजी. त्यांना तू ब्लेस कर राजा आणि आशीर्वादित कर राजा. आणि खरोखर ये पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकाचा कंट्रोल घे आणि आम्हाला प्रत्येकाला तू लीड कर आणि गाईड कर राजा. ही सर्व प्रार्थना आम्ही उद्धारक येशूच्या पवित्र आणि गोड नावात करत आहे, म्हणून तो ऐक स्वर्गीय पित्या. आमेन. या आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हाला दे. आम्ही जसे इतरांचे अपराध क्षमा केले तसेच तू देखील आमचे अपराध क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आपले दोन्ही हात उंचावूया. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशूच्या रक्ताचा जय जयकार असो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना.